पालकांनो, आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचा आहे? मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण. शिक्षण, संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम. क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी. क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात. कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. पेठ येथे सेप्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना. विषारी वायूमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू. वाळवा तालुक्यातील पेठ येथील पुणे बंगळूर महामार्गालगत असलेल्या एपिकियान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रविवारी सायंकाळी 6:30 वाजता हृदयद्रावक घटना घडली. कंपनीतील सेप्टिक टँकची साफसफाई करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल सुभाष जाधव 26 राहणार बेघर वसाहत ईश्वरपूर, सचिन तानाजी चव्हाण 39 राहणार बेघर वसाहत ईश्वरपूर, सागर रंगराव माळी 33 राहणार गोळेवाडी पेठ अशी मृतांची नावे आहेत. अन्य बाधित विशाल मारुती चौगुले 24, केशव आनंद साळुंके वय 45, हेमंत शंकर धनोडे वय 27 आणि सुनील आनंदा पवार वय 29 यांच्यावर ईश्वरपूर येथे उपचार सुरू आहेत. तर महादेव रामचंद्र कदम वय 40 यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास कंपनीतील ड्रेनेज आणि सेप्टिक टाकीची साफसफाई सुरू होती. काम करत असताना विशाल जाधव हा अचानक टाकीत पडला. त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेले सागर माळी आणि सचिन चव्हाण यांनी तातडीने टाकीत उडी घेतली. मात्र टाकीतील साचलेला विषारी वायू आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे तिघेही गुदमरले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य 5 कर्मचारीही टाकीत उतरले होते. मात्र विषारी वायूचा प्रभाव वाढल्याने त्यांचीही प्रकृती खालावली. सर्व बाधितांना तातडीने ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पेठ आणि ईश्वरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.